टू माय न्यू ब्लॉग. हा माझा नवीन ब्लॉग आहे आणि हा माझ्या ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण ह्या ब्लॉगमध्ये अशा ठिकाणी मी जाणार आहे ना की ते खूप इच्छेने म्हणजे बोलतात ना एक्साइटमेंट होते ब्लॉग बनवायची आणि त्या ठिकाणी जायची. कारण बाकी आता मी खूप एक्सायटेड आहे. सो आता बोलू शकत नाही की कोणत्या ठिकाणी जाणार तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. त्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल मी कुठे नक्की जाणार आहे ते. आणि खरंच खूप मनापासून मी म्हणजे बोलतो ना खूप खुश आहे म्हणून हा ब्लॉग बनवतो आहे. आणि हा ब्लॉग माझा दुसरा आहे. सो ह्या ब्लॉगला पण ते पहिल्या काय सपोर्ट दिला ह्या ब्लॉगलाही सपोर्ट द्या. खूप एन्जॉय करा ब्लॉग बघून आणि प्लीज शेवटपर्यंत बघा आणि ह्या ब्लॉगला खूप प्रतिसाद द्या. आणि जर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, पण सपोर्ट करायला विसरू नका. चला भेटूया पूर्ण ब्लॉगमध्ये. तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. बाय. फायनली आज 3 महिन्याचं तीन महिन्यानंतर आज ट्रेनचे तिकीट झाले असंच आणि आम्ही निघालो अक्कलकोटला. हा ब्लॉग नक्की बघा. माझ्यासाठी खूप एक्साइटमेंट मला ब्लॉग येणार. तुम्ही पण नक्कीच हा ब्लॉग बघून खूप एन्जॉय करा. आमचा प्रवासाचा पण आमचा प्रवास करा म्हणजे खूप एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास आणि अजिबात शेवटपर्यंत आपण बघायचं. हा भाऊ आज अक्कलकोटला आहे आणि आजारी पडलाय आणि हे त्यांचे सेवेकरी त्यांना संवाद साथ देणार आहेत. आणि फोटो काढतोय. सो आम्ही आता पोचलो सोलापूरला. आमचा एक्सचेंज बघतो बाकी अक्कलकोटचा. बाकी जाऊ सगळ्या आता आंघोळ पण करून तिकीट डायरेक्ट. 3 महिन्याची इच्छा आज पूर्ण होते आणि आज आम्ही जाणार आहोत या डेस्टिनेशनला. पोचलो आज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सो आम्ही आता इकडे अक्कलकोटमध्ये रूम घेऊन आम्ही आता इकडे फ्रेश बीच झालो. हा एक सगळ्यावाला ह्याचा लग्न लवकर करायचं आहे. कोणी मुलगी असेल तर लवकर सांगा. आम्ही अक्कलकोट स्वामीकडे तेच मागणार आहोत पहिला आधी. याच्यासाठी मुलगी शोधा. आणि हा त्याचा भाव. बाकी एक जण तर तिकडे आंघोळ करायला गेले अजून आला आता येईल तोपर्यंत आम्ही इकडे वाट बघतो की बघू किती वाजेपर्यंत येतो. खूप टाइमपास खूप आळशी आहे तो. खूप आम्ही पहिला गाणगापूरला जाऊन मग तिकडनं सर्व रिटर्न येऊन मग जे मठ वगैरे काय आहेत ते करू. मग लास्टला शेवट अक्कलकोटचा प्रवास तुम्ही नक्कीच बघा आणि आमच्यासोबत तुम्ही पण स्वामींचा आशीर्वाद घ्या. या जगामध्ये सर्व सुखी राहतात स्वामींच्या आशीर्वादाने. चला आता शेवटपर्यंत ब्लॉग बघा, एन्जॉय करा. सो आम्ही आता लॉक केला आमचा आणि आम्ही आता चाललोय गाणगापूरला. चला भेटू डायरेक्ट तिकडे. आम्ही खायला बसलोय. बाकी तर इकडे ऑर्डर तर अजून आली नाही. हे तेव्हा बघून आमच्या इथे कोणतरी खाऊन गेलं इकडे. आणि हे सर्व आळशी माणसं आहेत. त्यांच्या बाजूचे झोपाळू माणसं आहेत. हे तर रिकाम टेकडेच आहे ना. काही काम धंदे घोरून झोपतात घोरून. आता खाऊन पिऊन आम्ही गाणगापूरला निघू. कारण तिकडे गाणगापूरला काही नाश्त्याचं काही साधन नाही आहे. सो इकडेच खाऊ. Crash landing soon. सो आम्ही आता गाणगापूरला पण पोहोचलो. तर संगमला जातो आधी. नंतर गाणगापूरचं दर्शन करू. तोपर्यंत हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप प्रतिसाद द्या.
आलं संगमला. इकडे 2 नद्यांचा संगम होतो, पण इकडे आम्हाला काय माहिती नाही अजून तसं. बाकी तुम्ही ब्लॉग कसे होतो नक्की बघा. बाकी हा मंदिर पाठीमागे जो मंदिर आहे तो श्रीपादवल्लभ श्री दिगंबरांचं मंदिर आहे. तुम्हाला मंदिर पण दाखवतो जर दिसायला मिळेल तर. चला. in the night. Lost. आता दत्ता मंदिरामध्ये पण आमचं दर्शन झालं आहे. तिकडे आतमध्ये फोटो अलाउड नाही, आतमध्ये आम्ही काहीच करू जाऊ दे. बाकी पुढचा प्रवास पुढे. आलाय भस्मा हिलला. आम्ही आता आलोय अंगापूरच्या मंदिरात. तुम्ही पण बघा ब्लॉग शेवटपर्यंत. चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समोर भूत लटकलेली पाहिजेत ना तिकडे. नको नको जाऊ दे. आपण ते पुढच्या टायमाला येऊन बघू पाहिजे तर. आता राहू दे सध्या तरी. काय बघायचं आहे भाई. निमेशला बघायचे आहे. निमेशला बघायचे. जाऊ दे आपण बघू एक्झिट तिकडनंच आहे तुमची, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे ना, बघून जाऊ त्यात काय. सोपारामध्ये एक नवीन भटजी आलाय, हा रोहन गोसावी. हे नवीन भटजी आमच्या इकडचे. ऑर्डर असेल ह्यालाच द्या. फक्त काय चुका मागा झाला तर माझ्याकडे येऊ नका, ह्यालाच मार. तो आता समर्थांचा आम्ही समाधी मठमध्ये पोचलोय. तो तुम्हाला मठांचा दाखवतो पूर्ण. सो आम्ही आता आलो आहे बाळप्पा मठामध्ये. मी तुझे पावलं हे पावलं पाय नको मठ. सो आम्ही आता पोचलो अक्कलकोटला. पहिला आता हे मागच्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊ. हे पब्लिक जाऊ आता. चलो. फायनली आता 3 महिन्याची इच्छा पूर्ण होतो. आणि या मित्रांमुळे 10 मिनिट्स मोड. तुम्हाला मंदिर दाखवायला मला नक्कीच दाखवेन, पण हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. 20 मिनिट एन्जॉय करा ब्लॉग बघून.
बाकी सगळं तुमच्यावर, कारण तुमच्यामुळेच मी पुढे जाणार आहे हे पण मला सांगतो. आणि हा मित्रामुळे हा प्लॅन पण सक्सेसफुल झालेला आहे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री सो आज 3 महिन्याचे इच्छा पूर्ण झाले. खूप भारी वाटला हा ब्लॉग. नक्की शेवटपर्यंत नक्की बघा. समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री हे आमचे मित्र. जेवण आता थकलोय आम्ही. आता आमचा महाप्रसाद पण खाऊन झाला. आता वाजले किती वाजले? हा 10:58 झालेत. सो आता आम्ही चाललो आमच्या रूमवर नाही, आधी अक्कलकोटचं ते मेन जे मुख्य स्थानक म्हणजे ते स्वामींचे उभे त्यांची मूर्ती आहे, तिकडे जाऊन आम्ही आधी रील्स वगैरे काय बनवू, व्हिडिओ थोडेफार बनवायचे, फोटो वगैरे काढून मग आमच्या रूमवर जाऊन झोपू. आणि उद्या सकाळी आमची 9:25ची गाडी आहे, ट्रेन आहे. सो त्या ट्रेनमधून आम्ही डायरेक्ट आमच्या परत घरी जाऊ. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा आणि प्रतिसाद द्यायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत राहा प्रभात गायकर सोबत. फिरून रात्री आमच्या रूमवर आलो, झोपलो आणि आता सकाळी फ्रेश होऊन परत जाणार आम्ही मंदिरात काकड आरतीसाठी. सो काकड आरतीनंतर आम्ही आमच्या प्रवासाला परत निघू, म्हणजे आम्ही परतीचा प्रवास डायरेक्ट आमच्या घरी सुद्धा. सो डायरेक्ट हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, एन्जॉय करा, आवडलास तर प्रतिसाद द्या आणि खूप एन्जॉय करा हा ब्लॉग बघून आणि शेवटपर्यंत नक्की करा. चला भेटू. श्री स्वामी समर्थ. सो आता इकडे एक मोठा सीन झाला आहे. ट्रेनची तिकीट काढल्या पण कॅन्सल केल्या. आता बघू दुसरी कोणती ट्रेन आली तर त्या ट्रेनने जाऊ, कारण आम्ही ट्रेनच अशी चित्रविचित्र काढली होती. कारण ह्या आमच्या अशी हे ट्रेनचे सगळ्या माहिती असणार, ह्या ट्रेनची तिकीटचं माहीत नाही. आम्हाला सांगतात रॅकमध्ये काढा, ह्याच्यामध्ये काढा, ह्या नका सांगा, ह्या विचारूच नका कधी. तुम्हाला बाराच्या भावात घेऊन जाईल माणूस हा आणायची. आणि ह्याच्यासोबत फिरायचं असेल तर जरा सावकाशीने फिरा. कुठे गेला तो? हा तसा, कारण तुम्हाला येडा करून हा सोडेल. बाकी आमच्यासोबत तुम्ही दोघं आरामात फिरू शकता. आणि अजून कोणाला यायचं असेल आमच्यासोबत तर नक्की सांगा, आम्ही नक्की तुम्हाला घेऊन जाऊ. तर तिकीट तुमच्या पैशाने काढा. पण कहाँ से आते हैं? बाकी हा ब्लॉग पूर्ण बघा, एन्जॉय करा आणि ब्लॉग आवडल्यास प्रतिसाद द्यायला अजिबात विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बस, आणि सोबत राहा माझ्यासोबत या प्रवासामध्ये. चला बाय. सो आमचा अक्कलकोटचा प्रवास इकडेच संपलाय आणि हा ब्लॉगमध्ये खूप एन्जॉय केला. तुम्ही पण हा ब्लॉग बघून खूप एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत प्रतिसाद द्या. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता खूप दमलो. चला भेटू पुढच्या ब्लॉगला. स्टे ट्यून. चलो बाय.